नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत अशी डाळीची आमटी बनवणार आहोत. नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. 1 वाटी मसूरची डाळ 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर 10 मिनिटं भिजवून घेतलेली आहे. डाळ छान भिजून झालेली आहे. ही आमटी आपण अगदी झटपट तयार होण्यासाठी कुकरमध्ये बनवणार आहोत. कुकरमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा परतून झाल्यानंतर इथे आपण 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत. कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो छान परतून झाल्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत. आलं लसूण पेस्ट 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. इथे आपण आता आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये घरगुती लाल तिखट 1.5 चमचा. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. 1 चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. मसाले छान 1 मिनिटभर परतून घेणार आहोत, म्हणजे त्याचा कच्चेपणा नाहीसा होतो. इथे आता पावडर मसाले परतून झालेले आहेत. भिजवून घेतलेली मसूर डाळ आपण फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. डाळ भिजण्यापुरता आपण पाण्याचा वापर केलेला, त्या पाण्याचा सुद्धा वापर करणार आहोत आणि डाळ व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत. तर इथे आपण आता डाळ परतून झाल्यानंतर डाळ शिजण्यापुरता पाण्याचा वापर करायचा आहे आणि कुकरला 1 ते 2 शिट्यांमध्ये ही डाळ छान शिजवून घेणार आहोत. ही एक आमटी असेल आणि दुसरं तुम्ही काहीही नाही बनवलं तरी नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. कुकरला झाकण लावून 2 शिट्यांमध्ये डाळ छान शिजवून घ्यायची आहे. 2 शिट्या झालेल्या आहेत. कुकर साधारण थंड झाल्यानंतर झाकण काढून इथे पाहू शकता डाळ छान मऊसर अशी शिजलेली आहे. डाळ गरम असतानाच मिक्स करून घ्यायची आहे. डाळ मिक्स करून झाल्यानंतर गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. डाळ छान मिळून येते. इथे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. डाळ गरम पाण्यात व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. डाळीमध्ये गरम पाण्याचा वापर केल्यामुळे डाळ वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही. कधी काय होतं, डाळ किंवा आमटी बनवल्यानंतर डाळीतील पाणी वेगळं होतं आणि डाळ वेगळी होते. त्याच्यामुळे डाळ शिजल्यानंतर गरम पाण्याचा वापर करायचा आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. तर इथे आपण आता गरम पाण्यामध्ये डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे. इथे आपल्याला खमंग अशी आमटी तयार करून घ्यायची आहे. खमंग आमटी बनवण्यासाठी पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत त्या फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. ह्या आमटीला थोडा लसूण जास्त वापरा, म्हणजे आमटी छान चवदार तयार होते. इथे आपण आता लसूण छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. लसूण परतून झाल्यानंतर 2 चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. फोडणीमध्ये पावडर मसाल्यांचा वापर केल्यामुळे आमटीला रंगसुद्धा छान येतो आणि चवीलासुद्धा छान तयार होते. पावडर मसाले फोडणीमध्ये परतून झाल्यानंतर इथे आपण आता डाळ फोडणीला देणार आहोत. अतिशय चविष्ट खमंग अशी ही आमटी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. आमटी फोडणीला दिल्यानंतर आमटी एकदा ढवळून घ्यायची आहे. चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर आमटी एकदा ढवळून घ्यायची आहे. आमटी ढवळून झालेली आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आमटी उकळून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आमटीला छान उकळ आलेली आहे. गरमागरम वाफळता भात आणि बारीक चिरलेला कांदा असेल तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. इथे आता गॅस बंद करायचा आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. खमंग झणझणीत अशी आमटी तयार करून झालेली आहे. इथे पाहू शकता आमटी साधारण थंड झाल्यानंतर छान तर्रीदार अशी तयार होते. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.